नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, काल आपण पहिला टॉपिक टाकला होता संख्या ज्ञान. आज आपण दुसरा टॉपिक रोमन संख्यावर स्टार्ट करतोय. रोमन संख्या एकूण किती आहेत माहिती आहे का कोणाला? कोण प्रश्न सांगते, कोण उत्तर सांगते? कोणाला प्रश्न कळत नाही, कोणाला उत्तर पण कळत नाही. रोमन संख्या एकूण किती आहेत? पहिला प्रश्न, किती आहेत? कितीपर्यंत आहेत रोमन संख्या? कितीपर्यंत आहे? अनंतपर्यंत. ठीक आहे. काही जणांना माहित नाहीये. रोमन संख्या म्हणतात 1 ते 100 पर्यंत आहे, काही जण म्हणतात 30 पर्यंत आहे, काही जण म्हणतात 1000 पर्यंत आहे, काही पुस्तकात दिलंय 100 पर्यंत, काही पुस्तकामध्ये 70 पर्यंत, काय सांगता येत नाही. पण आज आपण रोमन संख्या 1 लाख, 2 लाख, करोड, 10 करोड असे आपण लिहायला शिकणार आहे. आज रोमन संख्या जर मी आज सांगितलं तर मी कधी विसरणार पण नाही. रोमन संख्यामध्ये एकूण किती चिन्हांचा वापर केला जातो? रोमन संख्येमध्ये एकूण 7 चिन्हांचा वापर केला जातो. किती चिन्हांचा? 7 चिन्हांचा. किती चिन्हांचा वापर केला जातो? 7 चिन्हांचा वापर केला जातो. पहिला चिन्ह आहे आय, दुसरा व्ही, एक्स, सी, त्याच्यानंतर एल, सी, डी आणि एम असे किती चिन्ह आहेत? 7 चिन्ह आहेत. रोमन संख्येमध्ये हा प्रश्न पडलेला आहे. रोमन संख्येमध्ये एकूण 7 चिन्हांचा वापर केला जातो. किती चिन्हांचा? 7 चिन्हांचा. ते 7 चिन्ह मी तुम्हाला लिहून दिलेले. मग याच्यामध्ये याला काय म्हणतात? रोमन मध्ये आय ला 1 म्हणतात, याला 5, 10, हे 50, हे 100, 500 आणि हे 1000. ठीक आहे. हे रोमन संख्यांचे चिन्ह आहेत किंवा आपण याला रोमन संख्या म्हणतो. रोमन संख्येमध्ये एकूण 7 चिन्हांचा वापर केला जातो. त्यापैकी आपण आज शिकणार आहे. तुम्हाला मी संख्या कशी बनवायची, संख्यांचे नियम काय काय आहेत. मग याच्यावरचे उदाहरण आपण एकदम सर्व संख्या संपल्यानंतर एक 200 ते 300 उदाहरणं मी घेणार आहे सर्व संख्यावर. मूळ संख्या, सम संख्या, विषम संख्या, 1 ते 100 मधील अंक, 2 अंक किती वेळा येतो, ही संख्या म्हणजे किती, रोमन संख्येला येतात कशा काय म्हणतात, त्रिकोणी संख्या कशा असतात, त्याच्यावरचे सगळे उदाहरण म्हणून एक 200 उदाहरण आपण घेणार आहे. परीक्षेला त्याच्या अनुषंगाने आपण घेणार आहे. म्हणजे पोलीस भरतीला म्हणजे आपलं 3 महिन्याचं टार्गेट आहे. या 3 महिन्यामध्ये खास करून गणित बुद्धिमत्ता तुम्ही आउट ऑफ घेतलं पाहिजे, ही माझी गॅरंटी आहे. कसलंही गणित राहू द्या, आउट ऑफ म्हणजे 50 पैकी 50 पडलेच पाहिजे. जर 50 उदाहरण आले गणित बुद्धिमत्ता 50 पैकी 50, ठीक आहे. एखादं तुम्हाला लई अति अवघड आहे बाबा, नाही आलं तर 49, पण कॉम्प्रोमाइज नाही, 50 मिळालंच पाहिजे, ही माझी गॅरंटी आहे. ठीक आहे. बघा इकडं नियम आपण करू. बघा हे बघा, हे 1, 2, 3, 4, हे 5, 6, 7, 8, हे बघा हे 8 आहेत. हे आय जो आहे इथं 1 वेळा लिहिलंय, इथं 2 वेळा लिहिलंय आणि इथं 3 वेळा लिहिलेलं आहे. म्हणून याच्यावरून एक नियम तुम्हाला मी सांगतो आता. ठीक आहे. हे ह्याला 1 म्हटलं जातं, ह्याला 10, याला 20, याला 30, 40 कसं म्हणता येईल हो? आपण बघूया नंतर, मी लिहून टाकतो. ठीक आहे. हे 40, हे 50, हे 60, हे 70, हे 80, 90. हे बघा 90 मी लिहितोय पण तुम्हाला कळणार नंतर ना ते. हा यार कसं लिहायचं आहे मी सांगेन तुम्हाला. ठीक आहे. हे 100 पर्यंत आपण लिहिलं. त्याच्यानंतर पुढं 100 झालं की डी म्हणजे 500, एम म्हणजे 1000. ठीक आहे. हे रोमन संख्या असे आपण लिहितो. पण आता ही संख्या सगळे पूर्ण लिहिणं शक्य नाही. तुम्हाला मी सांगतो मी कसे लिहायचे आणि कसं संख्या बनवायच्या आपण. ठीक आहे. याचे नियम सर्व सांगतो. फक्त थोडक्यात मी तुम्हाला एक तोंड ओळख दिलेलं आहे की ह्याला काय म्हटलं जातं. 1, ह्याला 10, हे 20, हे 30, हे 40, हे 50, हे 60, 70, 80, हे 90 आणि हे 100, हे 500 आणि हे 1000. इथपर्यंत तुम्हाला कळालेलं आहे. आपण थोडं पुढे जाऊया. रोमन संख्येमध्ये बघा तुम्ही आता रिपीट केलेले आहेत बघा काही संख्या. रोमन संख्येमध्ये आय
तुम्हाला जर मी म्हणलं रोमन संख्येमध्ये आय हा अंक किंवा त्याच्या पुढे जर तुम्ही गेलं आयच्या नंतर काय येतो, एकदा मी तुम्हाला लिहून देतो. आय झालं की काय येतो व्ही, ते झालं की एक्स, ते झालं की एल, ते झालं सी, परत डी, परत एम. हे 7 चिन्ह तुम्हाला तोंडपाठ पाहिजे सिनियरिटीने. मग ह्याच्यावरच सगळं खेळ आहे. ह्याच्यावर कसं खेळ आहे बघा. एक संख्या सोडलं की एक संख्या क्लिक करायची, हे सोडून द्यायचं, ह्याला क्लिक करा, हे सोडलं ह्याला, परत हे सोडलं ह्याला. मग काय हो, कुठल्या कुठल्या संख्येला आपण राऊंड केले, व्ही एल डी. लक्षात ठेवा, व्ही एल डी. या संख्या रिपीट होत नाही. काय होत नाही, रिपीट होत नाही. व्ही एल डी या संख्या कधीही रिपीट होत नाही किंवा वजा केले जात नाही. रिपीट पण होत नाही आणि वजा पण होत नाही. मग आय रिपीट होत आहे कसं काय बघा. हे किती आहे हो, हे किती आहे 6. हे किती आहे, हे 8. बघा आय रिपीट झाले की नाही, एक वेळा, 2 वेळा, 3 वेळा. म्हणजे आय हा अंक किती वेळा रिपीट होतो, 3 वेळा. तसं एक्स हा अंक किती वेळा होतो, 3 वेळा. तसं सी हा अंक किती वेळा येतो, 3 वेळा रिपीट होतो. तसं एम 3 वेळा. म्हणजे आय एक्स सी एम हे अंक रिपीट होतात. काय होतात, रिपीट होतात. लक्षात ठेवा. पण व्हीएलडी रिपीट होतात का, वजा होतात का, नाही. लक्षात ठेवायचं. हे 7 लिहून टाकायचं, आय व्ही एक्स एल सी डी एम, आय व्ही एक्स एल सी डी एम. हे काय होतात, 7 चिन्ह आहेत. याच्यामध्ये तुम्हाला मी म्हणजे सिनियरिटीने लिहून टाका. सिनियरिटीने लिहिल्यावर काय आहे, व्ही एल डी. हे व्ही एल डी काय होतात, रिपीट होत नाहीत आणि वजा पण केले जात नाही. मग रिपीट कोण होतात, आय एक्स सी एम हे रिपीट होतात. बघा किती आहे 10, हे किती आहे 20, हे किती आहे 30 आहे की नाही 30. बघा रिपीट झालं की नाही. परत तुम्ही म्हणता हे 100, 200, हे 300 असं लिहितो आपण. ह्याला 100 म्हणतो, सी म्हणजे 100, डबल सी 200, ट्रिपल सी 300. म्हणून सी हा अंक रिपीट होतो. तसं एम 1000, 2000, हे 3000. किती, 3000. ठीक आहे. मग तुम्हाला याच्यावरून एक नियम मिळाला, व्हीएलडी कधीही रिपीट होत नाही किंवा वजा केलं जात नाही. आणि आय एक्स सी एम हे प्रत्येकी 3 वेळा रिपीट होतात लगातार. परत असं नाही तुम्ही असं म्हणसाल व्ही आय एक्स आय आय परत एल आय 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 असं नाही. हे असं चालणार नाही. याचं पण एक नियम आहे, ते पण मी आता सांगणार आहे. सगळे नियम तुम्ही एकदम काटेकोरपणे बघायचा आहे. आता हा नियम संपला, व्हीएलडी चा दुसरा नियम बघा. आता बघा हे किती आहे हो, 6. ह्याला काय म्हणतो आपण, 6. ह्याला काय म्हणतो, 7. आणि याला काय म्हणतो, 4. हे पण कुठला अंक आहे का, रोमन संख्येत असं लिहितात का, कधी नाही लिहित. असं लिहितात का, लिहितात. बघितले तुम्ही, इयत्ता 7वीला असताना असं लिहिते होते की रोमन संख्येमध्ये लिहिले तर वर्गाच्या वर लिहिलेलं असतं, दरवाजावर 7वी. परत हे 4थी. पण हे कधी बघितलं नाही. म्हणून याच्यावरून एक नियम तयार होतो बघा. जर रोमन संख्येमध्ये एखाद्या मोठ्या संख्येच्या उजव्या बाजूस, कोणाच्या, मोठ्या संख्येच्या उजव्या बाजूस संख्या आल्यास अधिक होतात. काय होतात, अधिक होतात. एखाद्या मोठ्या रोमन संख्येच्या उजव्या बाजूस लहान संख्या आल्यास, कुठल्या संख्या आल्यास, लहान संख्या आल्यास त्या काय होतात, प्लस होतात किंवा अधिक होतात. किंवा एखाद्या मोठ्या संख्येच्या डाव्या बाजूस, कुठल्या बाजूस, डावी बाजू, ही उजवी बाजू आणि ही डावी बाजू, डाव्या बाजूस संख्या आल्यास त्या मायनस किंवा वजा केल्या जातात. आता हे किती आहे एक्स, हे किती आहे 10. हे किती झालं, हे किती आहे, हे किती झालं, यस. क्यों भाई, उजवी बाजूला आलं प्लस झालं, डाव्या बाजूला आलं वजा झालं. म्हणजे नियम कळाला तुम्हाला. एकदम शून्यातला जरी मुलगा असेल
रोमन संख्या माहित नव्हती पण आज त्याला कळाली असेल, यस आज मला रोमन संख्या कळाल्या असं त्याला वाटत असेल, म्हणजे उजव्या बाजूला जर, पण अजून त्याच्यात मध्ये एक नियम, उजव्या बाजू संख्या 3 वेळा रिपीट करतात पण डाव्या बाजूला संख्या एकच वेळा रिपीट करतात. तुम्ही असं लिहू शकता 1 2 3, किती आहे हे 13, पण असं लिहू शकता का, नाही हे चूक, हे बरोबर आहे. ठीक आहे, समज में आ रहा है. मग याच्यावरून काय नियम झालं, उजव्या बाजूला 3 वेळा लगातार संख्या रिपीट करू शकता पण डाव्या बाजूस एकच वेळा रिपीट करू शकता. किती वेळा, एकच वेळा. तुम्ही एकच वेळा लिहू शकता. म्हणून लिहिताना फक्त हे दोन नियम कळाले तुम्हाला, VLD रिपीट होत नाही किंवा वजा केलं जात नाही आणि डाव्या बाजू संख्या आल्यास वजा, उजव्या बाजूस आल्यास प्लस केलं जातं. ठीक आहे, नेक्स्ट. आता संख्या बनवायच्या कशा, यावरून तुम्हाला लक्षात आलं असेल. आता हे किती आहे हो, हे किती आहे 1000 आहे, हे किती आहे 1000. आता हे किती आहे मग MC, हे किती आहे 1100 का, उजव्या बाजूला का IXIXCM हे काय होतात, रिपीट होतात. काय होतात, रिपीट होतात. आणि VLD हे वजा होत नाही किंवा रिपीट होत नाही. मग तुम्ही असं लिहिल्यावर चालेल का, कधीही चालणार नाही का, डी कधीही वजा होत नाही म्हणून DM लिहिता येत नाही, पण MD लिहिता येईल का, MD लिहिता येईल का, लिहिता येतो. लक्षात ठेवा सगळ्यांनी. ठीक आहे, समज में आ रहा है. MD लिहिता येईल तुम्हाला का, मोठ्या संख्येच्या उजव्या बाजूला प्लस केलं जाईल, पण VLD वजा होत नाही म्हटलंय, मग इकडे लिहिता येईल का, नाही. म्हणून नियम पाठ पाहिजे. नियम पाठ असेल तर हे तुम्ही चूक म्हटला असता, मग याला तुम्ही बरोबर म्हटला असता. लक्षात ठेवा. ठीक आहे, VLD हे कधीही वजा होत नाही किंवा रिपीट होत नाही. ठीक आहे, समज में आ रहा है. मग हे किती आहे 1100, हे किती आहे का हो, 1000 मधून 100 गेले 900 का, मोठ्या संख्येच्या डावीकडे एखादी लहान संख्या आल्यास ती मायनस होते, मग ही 100 लहान आहे आणि 100 वजा होते. कळालं. तुम्ही तुमची नोट्स बनवताना परत एकदा व्हिडिओ बनवायचं, परत त्याच्यामधून परत एकदा बघायचं, मग तुम्हाला याचं यस आप समझ में आया बोलोगे. अब लगेच तुम्हाला एक पहिला व्हिडिओ बघितलं की होणार नाही तुम्हाला. ठीक आहे, बघा इकडं आय, आता इथं पण कळायला तुम्हाला नियम. आता बघा आय हा अंक कशामधून वजा केला जातो माहितीये का, आय कशामधून वजा केला जातो, V मधून वजा केला जातो आणि X मधून वजा केला जातो. लक्षात ठेवा, आय फक्त दोनच मधून वजा केला जातो, V आणि X मधून. तुम्ही M मधून आय वजा करणार का, कधीच नाही. नियम बोलत नाही, नियम आहे असं नियम. आय हा V आणि X मधूनच वजा केला जातो. आय हा V आणि X मधूनच वजा केला जातो. लक्षात ठेवा सगळ्यांनी. त्याच्यानंतर ना आय झालं की V तर वजा होतच नाही, मग X कशामधून वजा होतो, लक्षात ठेवा. X हा कशामधून, C आणि X हा कशामधून, C आणि X हा कशामधून. अरे बाळांनो, तुम्हाला मी 40 लिहून दाखवलं होतं, हे बघा 40 कशामधून, 50 मधून. आपण सिनियर लिहू, L आणि C मधून. कशामधून वजा केला जातो, L आणि C मधून. लक्षात ठेवा, L हे बघा, आय कशामधून वजा केला जातो, V आणि X, V आणि X बरोबर. हे बघा आय त्याच्या पुढचे 2 मधून वजा होतो, मग परत X कोणामधून, त्याच्या पुढचे 2. क्या मजा आहे, हे का, म्हणजे बेसिक बघा. आय कशामधून, त्याच्या पुढचे 2, बरोबर आहे की नाही. X कशामधून, त्याच्या पुढचे 2 आहे की नाही. आय X परत काय वजा होतो, C कशामधून, त्याच्या पुढचे 2, D आणि M. सिंपल आहे, फक्त हे लक्षात ठेवा, हे तुम्हाला माहित पाहिजे. I V X L C D M. मग आय कशामधून वजा होतो, त्याच्या पुढचे 2, त्याच्या पुढचे 2 मधून हा वजा होतो. मग X कशामधून, त्याच्या पुढचे 2 मधून.
सी कशामधून? त्याच्या पुढचे 2 मधून. सिंपल आहे ना? सिंपल आहे की नाही? कशामधून? त्याच्या पुढचे 2, त्याच्या पुढचे 2, त्याच्या पुढचे 2. म्हणजे तुम्हाला कळालं, आय हा व्ही आणि एक्स मधून वजा होतो, एक्स हा एल आणि सी मधून वजा होतो, सी हा डी आणि एम मधून वजा होतो. आणि झाले की 7 चिन्ह आपले. 1 2 3 4 परत 5 परत 6 आणि हे 7, असे 7 चिन्ह वजा कशा कशामधून होतात. आणि सगळ्यात इम्पॉर्टंट एक राहिलं आपलं, कुठलं? रोमन संख्येच्या डोक्यावर. कशावर? डोक्यावर. बघा व्ही याच्या डोक्यावर बार आलं तर काय करायचं? डोक्यावर जर बार आलं असेल तर त्या संख्येला, या संख्येला, हे किती आहे हो? हे 5. 5 ला 1000 नी गुणायचं. कितीनी गुणायचं? मग किती झालं? 5000. मग याची किंमत किती आहे? देखो कितना सिंपल में लिख दिया हम रोमन संख्यामध्ये. वाटतंय ना? 5000 तुम्ही तुमच्या मराठीमध्ये किंवा इंग्लिशमध्ये लिहायला चालू करा. किती वेळ लागेल? 5000 असं लिहिणार. मग आता हे थोडक्यात, आता हे किती आहे? 10,000. किती? 10 गुणिले 1000. बरोबर? तस सी वर बार म्हणजे 100,000. बरोबर आहे की नाही? 100,000 किंवा 100 गुणिले 1000. 100 गुणिले 1000 म्हणजे किती? 1,00,000. 100,000 म्हणजे किती हो? 1,00,000. 1,00,000मध्ये किती हजार असतात? 100,000 असतात. म्हणजे 100,000 झाले की नाही? तुम्हाला म्हणलं मला 1,00,000 रुपये दे, रोमन मध्ये कसे लिहिणार? 1,00,000. झालं, 1,00,000 रुपये दे मला. जर हे किती आहे हो? 1000. त्याच्या डोक्यावर जर बार दिलं मी, किती झालं? 1000. 1000 गुणिले 1000. एम म्हणजे किती? 1000. डोक्यावर बार म्हणजे किती? 1000. 1000 गुणिले 1000 म्हणजे 1000चा वर्ग. म्हणजे किती शून्य आहेत? 6 शून्य. एकावर किती शून्य आले? 6 शून्य. समज में आ रहा है? ठीक आहे. रोमन संख्येमध्ये शून्य नसतो. काय नसतो? शून्य नसतो. पण लॅटिन भाषेमध्ये त्याला नुल्ला, काय म्हणतात? नुल्ला या अक्षराने ओळखलं जातं. रोमन संख्येमध्ये शून्य नसतो. पण कशाने ओळखलात? नुल्ला. पण त्याला कशाने दर्शवतात? एन. एन या अक्षराने दर्शवतात. लक्षात ठेवा. रोमन संख्येमध्ये शून्य आहे का? नाही. पण लॅटिन भाषेमध्ये त्याला कसं? नुल्ला या अक्षराने दर्शवतात आणि एन नी दर्शवतात. लक्षात आलं सगळ्यांना? ठीक आहे. अशा प्रकारे आज आपण काय करू? इथंच थांबूया. ठीक आहे. सगळ्यांनी तुमच्या मित्रांना शेअर करा. ठीक आहे. चॅनल बद्दल माहिती द्या. आपण फ्री ऑफ कॉस्ट तुम्हाला ट्रेन करणार आहे. रोज 1-2 व्हिडिओ मी टाकणार आहे. आता थोडं आर्मीचं मेडिकल वगैरे चालू असल्यामुळे थोडं मी बिझी आहे. ठीक आहे. अग्निवीरचे मेडिकल चालू आहेत. ठीक आहे. त्याच्यामुळे मी त्याच्यानंतर फ्री झालो की रोज 2 व्हिडिओ पाठवत जाईन. तुम्ही तुमचं सिलेबस संपवा, कमेंट करा. तुम्हाला कुठले टॉपिक हार्ड जातात, काय प्रॉब्लेम आहे ते मला कमेंट केलं तरच मला कळणार आहे. ठीक आहे. नाहीतर माझा मोबाईल नंबर पण आहे, त्याच्यावर पण तुम्ही कॉल करू शकता, व्हॉट्सअप करा. ठीक आहे. ओके. जय हिंद, जय भारत.